दरम्यान मराठा आरक्षणासाठी मनोज रांगे पाटील यांचा लढा सुरू आहे। आरक्षणासाठी त्यांनी पुन्हा अंतरवाली सराटीमध्ये आमरण उपोषण सुरू केलंय। त्यांच्या या उपोषणाचा आजचा तिसरा दिवस आहे। तर शासनाने सरसकट कुणबी प्रमाणपत्र वाटप करावे, सगळे सोयरे कायद्याची अंमलबजावणी करावी, राज्यात आंदोलनादरम्यान दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावे, या जरांगेंच्या मागण्या आहेत। दरम्यान मराठ्यांना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत हा लढा सुरूच राहणार असा निर्धार जरांगेंनी केलाय। त्यामुळे सरकार आता जरांगेंच्या या उपोषणाची दखल घेतं का ते बघावं लागेल। तर मराठा आरक्षणासाठी जरांगेंनी पुन्हा उपोषणाला सुरुवात केली आहे। यावेळी जरांगेंनी सरकारशी चर्चा करायला हवी, त्यातून नक्कीच काहीतरी मार्ग निघेल असं आवाहन उदय सामंत यांनी जरांगेंना केलंय। मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे, पण ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण देण्याचा प्रयत्न आहे असं सुद्धा सामंत म्हणाले। जे काही मराठा समाजाला द्यावं लागेल ओबीसीचं न हिरावून घेता, कारण शेवटी ओबीसी समाजाला जे आरक्षण दिलेलं आहे किंवा जो न्याय दिलेला आहे त्यांच्यावर देखील अन्याय होणार नाही, ही देखील शासनाची जबाबदारी आहे। पण मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका मागच्या सरकारनं शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली घेतली, ते आरक्षण अजून टिकलेलं आहे। आणि म्हणून आपल्या माध्यमातून मनोजजींना मला विनंती करायची की संवाद करण्याचा देखील निर्णय कधीतरी झाला पाहिजे। सरकारबरोबर त्यांनी बोललं पाहिजे, त्यांचे जे काही गैरसमज असतील ते आम्ही दूर करू, आमचे गैरसमज ते दूर करतील। पाहुयात पुढची बातमी। खासदार ओमराजे निंबाळकर हे शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगली आहे। अशाच धाराशिवच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये ओमराजे हे महायुतीचेच असल्याचं वक्तव्य परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलं। यावर ओमराजे निंबाळकर यांनीही हसून प्रतिसाद दिला। त्यामुळे ओमराजेंच्या मनात नेमकं काय अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगलेली आहे। यानंतर एक मोठी अपडेट आहे। ठाकरे गटाची आज मातोश्रीवर बैठक होणार आहे। या बैठकीमध्ये ठाणे जिल्ह्यातील विभाग निहाय आढावा घेतला जाणार आहे। तर 2 फेब्रुवारीपासून ठाकरे गटाकडून ठाणे जिल्ह्यामध्ये शिव सर्वेक्षण अभियान सुरू केलं जाणार आहे। या संदर्भातही या बैठकीमध्ये चर्चा होऊ शकते। शिव सर्वेक्षण अभियानांतर्गत स्थानिक पदाधिकाऱ्यांना काही सूचना केल्या जाणार असल्याचं सांगितलं जातंय। पाहुयात पुढची मोठी अपडेट। आजपासून 2 दिवस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची मुंबई विभागाची जिल्हानिहाय बैठक होणार आहे। सकाळी 11 पासून दुपारी 2 वाजेपर्यंत ही बैठक असेल। आज उत्तर मुंबई, उत्तर मध्य मुंबई, दक्षिण मुंबई आणि मंगळवारी दक्षिण मध्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई तसंच उत्तर पूर्व मुंबईची बैठक होणार आहे। खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक होईल। तर मागील महापालिका निवडणुकीमध्ये 57 जागा एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं लढल्या होत्या। त्यावेळी होणाऱ्या महापालिका निवडणुकीमध्ये मात्र परिस्थिती वेगळी होती। तर यंदा मात्र ही परिस्थिती वेगळी आहे। तर यंदा महाविकास आघाडी म्हणून लढायचं की वेगळा निर्णय घ्यायचा, याबाबत बैठकीमध्ये खलबतं होती। आणखी एक मोठी बातमी आहे। एखाद्या गुन्ह्यातील अल्पवयीन आरोपीचं वय 18 वरून आता 14 करण्याचा विचार सुरू आहे। आरोपी जर 14 वर्षांच्या आत असेल तर त्याला अल्पवयीन गृहीत धरलं जातं, पण आता हे निकष बदलण्याचा विचार सुरू आहे असं मोठं विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलंय। तर अल्पवयीन आरोपीच्या वयाबाबत अमित शहांसोबतही चर्चा केल्याचं अजित पवार यांनी सांगितलंय। ठिकठिकाणी अल्पवयीन मुलांकडून गंभीर स्वरूपाचे गुन्हे घडतायत। पुण्यासह बारामतीसारख्या ठिकाणीही अल्पवयीन मुलांकडून कोयत्यानं खून करणे, खुनी हल्ला करणे, दहशत माजवण्यासंदर्भात गंभीर प्रकार वाढत चालल्याचं दिसतंय। याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चिंता व्यक्त केली आहे। त्यामुळे अल्पवयीनांकडून होणाऱ्या गुन्ह्यांमध्ये कठोर शासन करण्यासंदर्भात पवारांनी बारामतीमध्ये संकेत दिले। पण अलीकडं लहान मुलं 13-14 वर्षाच्या मुलांना वेगळ्या पद्धतीनं काहीतरी भडकवून, त्यांना काहीतरी शिकवून, त्यांना चुकीच्या गोष्टी सांगून त्यांना अशा गोष्टी करायला भाग पाडतात काही जण। आणि मग त्यांच्यावर पोलिसांना ॲक्शन घेता येत नाही, त्यांना जेलमध्ये टाकता येत नाही, त्यांना बालगृहातच पाठवावं लागतं। आणि बालगृहात काही एवढी मोठी शिक्षा तिथं करता येत नाही। त्यामुळं आता आपल्याला ते 18-21 वयोगट हे खाली आणण्याच्या करता मी अमित भाईंना विनंती केलेली आहे की बाबा 14 वर्षाचा मुलगा जरी अशा पद्धतीनं वागला आणि तो सापडला तर कायद्यामध्ये काही बदल करून त्यांना पण कडक शासन झालं पाहिजे। या पद्धतीनं आपण प्रयत्न करतोय, बघतो मी त्याला किती यश येतंय।
पाहूयात पुढची बातमी. पालकमंत्री पदावरून नेत्यांमध्ये सुरू असलेली नाराजी पुन्हा उघड झाली आहे. नरहरी झिरवळ यांनी तर गरीबाला गरीब जिल्हा का दिला असा प्रश्न जाहीरपणे विचारला होता. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलंय. मला आता उद्याच्याला गेल्यावर सोमवारी मी पहिले विचारणार आहे, तुम्ही गरीबाला गरीब जिल्हा का दिला? नरहरी झिरवळ यांना देण्यात आलेलं हिंगोली जिल्ह्याचं पालकमंत्रीपद त्यांच्या किती जिवारी लागले हेच त्यांच्या या वक्तव्यावरून स्पष्ट होत आहे. हिंगोलीचे पालकमंत्री झाल्यानंतर जिल्ह्यात पहिल्यांदाच आलेल्या नरहरी झिरवळ यांनी थेट नाराजी व्यक्त केली. इतकंच नव्हे तर मुंबईत गेल्यावर जाब विचारणार असल्याचंही झिरवळ यांनी सांगितलं. पालकमंत्री पहिल्यांदाच झालो तर झालो, आताही झाल्यावर मला समजलं का अल्प आणि गरीब जिल्हा मला आता उद्याच्याला गेल्यावर सोमवारी मी पहिले विचारणार आहे, तुम्ही गरीबाला गरीब जिल्हा का दिला? नरहरी झिरवळ यांच्या या वक्तव्यामुळे पालकमंत्री पदावरून किती खतखत आहे हे पुन्हा एकदा स्पष्ट झालंय. पालकमंत्रीपद जाहीर झाल्यापासूनच अनेकांनी तक्रारी केल्यात. रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदावरून असलेला वाद राज्याच्या परिचयाचा झालाय. आदिती तटकरे आणि गिरीश महाजन यांच्या पालकमंत्री पदाला शिवसेनेनं विरोध केला, तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या पालकमंत्र्यांनी दूरचा जिल्हा दिल्यानं अजित पवारांकडे नाराजी व्यक्त केली. कोल्हापूरच्या हसन मुश्रीफांना 625 किलोमीटर अंतरावरील वाशिम जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मिळालंय. नाशिकच्या माणिकराव कोकाटेंना 195 किलोमीटरवरचा नंदुरबार जिल्हा मिळाला. साताऱ्याच्या मकरंद पाटील यांना 440 किलोमीटर अंतरावरील बुलढाणा जिल्हा देण्यात आला. लातूरच्या बाबासाहेब पाटलांना 636 किलोमीटरवरचा गोंदिया जिल्हा देण्यात आला. तर नाशिकच्या नरहरी झिरवळांना 445 किलोमीटरवरचा हिंगोली जिल्हा दिला गेला. मात्र नरहरी झिरवळ यांना अंतरापेक्षा गरीब जिल्हा देण्यात आला याचं जास्त दुःख झालं. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी काय वक्तव्य केलं ते आता पाहूया. मी त्यांना विचारीन, दर मंगळवारी आमची मीटिंग असते, अशा पद्धतीचं वक्तव्य केलेलं असेल तर ते योग्य नाही. मी त्यांच्याशी चर्चा करून काय गैरसमज झालेला असेल तर तो दूर करेन. अजित पवारांनी झिरवळांच्या वक्तव्यावर सारवासारव केली, तर दुसरीकडे महाविकास आघाडीनं सत्ताधाऱ्यांवर तोफ डागली. झिरवळ साहेब, तुम्हाला श्रीमंती अनुभवण्याची संधी मिळाली होती. ज्यावेळेस शिवसेना फोडली भाजपनी आणि काही लोक सुरतला गेले, तिथून गुवाहाटीला गेले, गुवाहाटीहून गोव्यावर मुंबईला आले, त्यावेळेस श्रीमंती अनुभवण्याची संधी होती आणि महाराष्ट्राला घाणेरड्या राजकारणाला वाचवण्यापासून पण संधी होती. हिंगोलीचे पालकमंत्री नरहरी झिरवळ यांच्या मनात जर जिल्ह्याविषयी गरीब असल्याचं मत असेल तर ते इथं कशा प्रकारे काम करतील असा प्रश्न स्थानिकांच्या मनात निर्माण झाला. आणि हा प्रश्न कधी निकाली लागेल याकडे जिल्ह्याचं लक्ष लागलं. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. यानंतर एक मोठी बातमी आहे. सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपी मोहम्मद शरीफुल चाहताचे ठसे पोलिसांनी जमा केलेल्या सॅम्पलशी जुळत नसल्याचं समोर आलंय. सैफ हल्ला प्रकरणाचा मुंबई पोलिसांकडून तपास सुरू आहे. यासाठी विविध अँगलनं पोलिसांकडून तपास केला जातोय. सीसीटीव्हीच्या मदतीनं पोलिसांनी आरोपी शरीफुलचा माग काढला. त्याचबरोबर सैफच्या बिल्डिंग आणि फ्लॅटमधील 200 पेक्षा जास्त फिंगरप्रिंटचे नमुने घेण्यात आले होते. पण यातील बहुतांश सॅम्पलशी आरोपीचे फिंगरप्रिंट जुळत नसल्याची माहिती आहे. तर अजूनही जवळपास 100 नमुन्यांची चाचणी होणं बाकी आहे. झटापटीवेळी 51 जास्त फिंगरप्रिंट्स एकाच ठिकाणी उमटल्यामुळे फिंगरप्रिंट्स जुळवण्यात वेळ लागतोय. पण आरोपी विरोधात सीसीटीव्ही, मोबाईल टॉवर, लोकेशन सारखे पुरावे असल्याचं पोलिसांनी सांगितलंय.